नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी गोष्ट आज पाहणार आहोत तिचं नाव आहे माकडे आणि टोपीवाला. तर पहा मुलांनो, एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन निघाला होता. कशासाठी? तर टोप्या विकण्यासाठी. तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला. दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली. तितक्यात तेथे काही माकडे आली. त्यांनी गाठोडे सोडले. त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली. टोपीवाला उठला आणि बघतो तर काय, गाठोड्यात टोप्याच नाहीत. मग टोपीवाला विचार करू लागला. त्याला झाडावर माकडे दिसली. त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या. टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली. मग माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली. टोपीवाला घाबरला. टोपीवाल्याने माकडांवर दगडफेक केली. माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या. टोपीवाल्याने युक्ती केली. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर पटकावली. जोरात आपटली. माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या आणि टोपीवाल्यास आपल्या टोप्या मिळाल्या. कशी वाटली मुलांनो ही गोष्ट? आवडली ना? आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच गोष्टी तुम्हाला रोज रोज ऐकायला मिळतील.